ओम गम ओम श्री गुरु शरणम. परमपूज्य आनंद स्वामी लिखित जेथे जातो तेथे या ग्रंथाच्या पारायणाचा दिवस 27वा. देणाऱ्यांनी देत जावं, घेणाऱ्यांनी घेत जावं. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सकाळी 7:30चा सुमार होता. मी झपझप पावलं टाकत मुंबईतल्या धोबी तलावाजवळ असलेल्या रंगभवन थिएटरच्या परिसरात शिरलो. जीवापाड मेहनत घेऊन नाटकांच्या पुरातन वस्तूंचा संग्रह करणारे संशोधक श्री देशमुख साहेब यांचं एका भव्य शेडमधील निवासस्थान मी शोधून काढलं. सर्वत्र पत्र्यांच्या लाकडी ट्रंकांचा ढीग व्यवस्थित रचून ठेवला होता. देशमुख दाम्पत्य नुकतेच दिल्लीहून मुंबईत स्थलांतरित झाले होते. मी शेडचा दरवाजा 2-3 वेळा खटखटावला. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मी मोठ्यांनी विचारलं, कोणी आहे का घरात? मिनिटभर प्रत्युत्तर नाही. मग टाळी वाजली. भरल्या तोंडाने कोणीतरी विचारले, कोण पाहिजे? आवाज कुठून आला म्हणून शोधक नजरेने मी पाहू लागलो. सगळीकडे ट्रंकाच ट्रंका, शिस्तीत लावलेल्या रचलेल्या. ट्रंक बोलली की काय? मी हळूच आत शिरलो. 4-5 पावलं टाकली. डावीकडे पाहिलं. ट्रंकांच्या भाऊगर्दीत एका टेबलामागे एक काळसर, जरा टक्कल पडलेली, 70 उलटलेली उघडीपंब व्यक्ती खुर्ची मागे सरत उठून उभी राहत होती. मी आत येऊ का? मी नम्रपणे विचारलं. आत शिरल्यावर विचारताय? काहीसं तिरकस वाक्य माझ्याकडे भिरकावत ती व्यक्ती उठून बाहेर आली. शेड बाहेर जाऊन तंबाखूची पिंक टाकून संथपणे आत आली. माझ्याकडे न पाहताच त्यांनी विचारलं, कोण आपण? मी सदानंद ताटके. म्हणजे आमच्या अनंता देसाईचा भाचा, झोबाच्या वाडीत राहणारा, बरोबर? खाकी हाफ पॅन्ट घातलेली उघडीबंब व्यक्ती डुलत डुलत आपल्या जागेकडे जात म्हणाली, म्हणजे आपण देशमुख साहेब. नुसता देशमुख साहेब नव्हे. तुम्ही नाना देसाई, म्हणजे तुमचे दादरचे मामा, त्यांची दिल्लीला राहिलेली, मी मुंबईला आणलेली छत्री न्यायला आलात ना? होय. मग आल्याबरोबरच का नाही सांगितलं? तुम्ही दुसऱ्याला बोलू देता का? काहीसं चिडून मी म्हटलं. देशमुखांनी मानवर करून माझ्याकडे पाहिलं. पुन्हा संथपणे तंबाखू चोळत चोळत प्रश्न केला, चहा घेणार? नको, नुकताच घरी घेतला आणि इकडे आलो. चहा घेतला नाही तर छत्री मिळणार नाही. माझ्याकडे न बघताच निर्विकारपणे देशमुख म्हणाले, तुम्ही काय करता? तूर तर छत्री न्यायला आलोय. तिरकस मलाही बोलता येतं बच्चमजी, मी मनात म्हटलं. देशमुख मनापासून हसले. त्यांनी टाळी वाजवली. शेडच्या मागील भागातून पांढरं गोल पातळ नेसलेली, कृश, काळसर नाकेली, संपूर्ण पांढरे धोक केस असलेली स्त्री बाहेर आली. थोडा चहा करा ना. करते बरं, असं म्हणून त्या आजी मागे वळणार इतक्यात देशमुख म्हणाले, अगं, याचं नाव सदानंद, आपल्या अनंता देसाईचा भाचा, मुंबईतच असतो. मी उठून खाली वाकून त्यांना नमस्कार केला. असू दे, बस, चहा आणते हो तुला. चहा येईपर्यंत मी आजूबाजूच्या वस्तू न्याहाळीत होतो. कसं कोण जाणे, मी पटकन देशमुख साहेबांना म्हटलं, तुम्ही साईबाबांचे भक्त आहात का? चमकून देशमुखांनी माझ्याकडे पाहिलं. बाहेर जाऊन तोंडातली तंबाखू थुंकून पाण्याने गुळण्या करून घोटभर पाणी उभ्यानेच पोटात ढकलून ते सज्ज झाले. अनभिषिक्त सम्राटासारखे खुर्चीवर बसत म्हणाले, कशावरून? मला तसं वाटलं. का? सांगता येणार नाही, पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मूळ प्रश्न बाजूलाच राहिला नाही, ठेवलाय. चहा होऊ द्या, मग वळू तुमच्या प्रश्नाकडे. कसं? चालेल. आजींनी 2 कप चहा आणला. 1 कप मला, दुसरा देशमुखांना दिला. अगदी तल्लीन होऊन निरागस बालकाप्रमाणे देशमुख आजोबांनी चहाचा आस्वाद घेतला. तृप्त मनाने छान, झकास म्हणत ते जागेवरून उठले. चहा चटकन संपून मी देशमुख आजोबांकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहत होतो. माझ्या बाजूची एक पत्र्याची मोठी ट्रंक त्यांनी कष्टाने उचलून बाजूला ठेवली. दुसरी काढली, तिसरी काढली, अशा सुमारे 5 ट्रंका काढून एकावर एक रचल्या. शेवटची ट्रंक उघडून त्यातून एक छोटीशी, म्हणजे साधारण 2 फूट बाय 1.5 फुटाची ट्रंक बाहेर काढून आतील फडक्यात बांधलेला एक ॲल्युमिनियमचा डबा बाहेर काढला. फडकं सोडलं, डबा उघडला, डोळे मिटले. डब्यात हात घालून बचतभर विभूती आणि 2-3 नाणी त्यांनी बाहेर काढली. देशमुख आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. सदानंद, इकडे ये, हात पुढे कर.
कळसूत्री बाहुल्याप्रमाणे मी हात पुढे केला. ती विभूती आणि नाणी माझ्या तळ हातावर ठेवीत देशमुख हसत म्हणाले, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. भाग्यवान आहेस पोरा. हातातली विभूती आदी वस्तूंकडे गोंधळून पाहत मी उभा राहिलो. माझ्या खांद्यावर थोपटत ते म्हणाले, सांगतो सांगतो, तुला सारं काही सांगतो, म्हणजे तुझ्या डोक्यात लख प्रकाश पडेल आणि तुला कळेल मी तुला भाग्यवान का म्हणालो ते. बैस माझ्यासमोर. त्याचं असं झालं, साईबाबांच्या निर्वाणाला 50 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा भक्त मंडळींनी मोठा उत्सव करायचं ठरवलं. त्यावेळी मी नागपुरात होतो. सरदार बुटींच्या वाड्यात उत्सवाला सुरुवात झाली. महाप्रसादाला प्रचंड झोंबड उडाली. आळीपाळीनी आम्ही पंक्ती वाढत होतो. 2.5-3 तास पंक्ती वाढून मी दमलो. थोडं थांबावं म्हणून बाजूला झालो. हातपाय धुतले, तोंडावर पाणी घातलं. घोटभर पाणी पिऊन येणारा जाणारा भाविक श्रद्धाळू पाहत उभा राहिलो. मी उभा होतो त्याच्या बाजूलाच आत बाहेर जाण्यासाठी एक चिंचोळी वाट होती. डोक्याला साईबाबांसारखा रुमाल बांधलेला, पांढरी कफनी घातलेला, तेजस्वी, हसरा, किंचित दाढीमिशा वाढलेला एक साधू माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याला नखशिखांत न्याहाळीत मी म्हटलं, बाबाजी, महाप्रसाद ग्रहण किया क्या? हाँ जी, आज बहुत बढ़िया खाना खाया. मगर? मगर क्या? किसी ने मुझे भोजन दक्षिणा नहीं दिया. तक्रारीच्या सुरात साधू महाराज बोलले. त्या साधू पुरुषाला दक्षिणा द्यावी म्हणून मी त्यांना नम्रतापूर्वक म्हटलं, बाबाजी, 1 मिनिट ठहरिये, मैं अभी आया. मी झटकन मागे वळलो. समोर दिसलेल्या मित्राला पटकन सुटे पैसे दे म्हणालो. हाती आलेली चिल्लर घेऊन बाबाजींना देण्यासाठी आलो. तो साधू महाराज गायब. मी येणाऱ्या जाणाऱ्याला विचारित राहिलो, इथून कोणी साधू बाहेर गेले का? मंडपाच्या दिशेने गेले का? सगळे नकारार्थी मान हलवीत राहिले. मी वाड्यात आलो. ज्यांचा पोटशूळ केवळ विभूतीने साईबाबांनी बरा केला त्या सरदार बुटींच्या वंशजाला म्हणालो, अरे मी सांगतो ते ऐक प्रथम. थोडक्यात सारी हकीकत मी त्याला सांगितली. तो माझ्याकडे झेपावला आणि त्यांनी मला कडकडून मिठी मारली. भाग्यवान आहेस लेका. अरे ते दुसरे तिसरे कुणी नव्हते, ते साईबाबाच होते. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. क्षणभर आम्ही दोघं आजूबाजूचे विश्वच विसरलो होतो. तो भानावर आला. त्यांनी ओढतच मला वाड्यात नेलं. हॉलमध्ये मधोमध ठेवलेल्या एका चांदीच्या करंड्यात हात घालून त्यांनी माझ्या हातावर मुठभर विभूती ठेवली. हा महाप्रसाद आहे, हा तुला कुठेच मिळणार नाही. सरदार बुटींना पोटशूळ घालवण्यासाठी साईबाबांनी जी विभूती दिली होती त्यातील उरलेली विभूती या करंड्यात ठेवली आहे. पुढे आम्ही ती दिन प्रतिदिन वाढवित राहिलो, पण मूळची चैतन्यमय प्रासादिक विभूती ह्यात आहेच आहे. मी त्यातील विभूती कपाळाला लावली. घरी आलो आणि मौल्यवान इस्टेट म्हणून या डब्यात साठवून ठेवली. आज का कोण जाणे त्यातली थोडी तुला दिली. त्या करारी म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. मी ती विभूती कपाळाला लावली. समोरच पडलेल्या वर्तमानपत्राचा एक मोठा तुकडा फाडून त्यात जपून ठेवली. खिशात ठेवलेली पुडी मी चाचपत राहिलो. देशमुख आजोबांनी त्याच पेटीतून आणखी एक जुना डबा काढला. त्यात हात घातला आणि त्यातून बचकभर तांदूळ काढले. ते माझ्या हातावर ठेवत देशमुख भाऊ खून पुढे बोलू लागले, हे तांदूळ कसले? हा विचार तुझ्या डोक्यात आला असेल. त्यालाही भव्य दिव्य इतिहास आहे. आधी समोरचा कागद फाड आणि त्यात ते जपून ठेव. मी घाईघाईने कागद फाडून त्यात ते तांदूळ घेतले. पुडी बांधली, ती कपाळाला लावून खिशात ठेवली. ऐक बेटा, हैदराबादला भटजी बापू नावाचे एक थोर सत्पुरुष, टप्पा गायकीचे मर्मज्ञ, उत्तम गवई असलेले गृहस्थ होते. ते श्रीकृष्ण भक्त होते. एकदा त्यांच्याकडे 4-5 जण भेटायला आले आणि आपलं गाणं ऐकवा म्हणून विनवू लागले. वंदनीय भटजी बापू घराच्या ओटीवर आले आणि हात जोडून त्या लोकांना म्हणाले, प्रभू आपल्यासाठी गातोय, गोड मानून घ्या. तल्लीन होऊन भटजी बापू गात राहिले. थोड्या वेळाने घरातला एक माणूस येऊन भटजी बापूंच्या बाजूला उभा राहिला. हातानेच बापूंनी विचारले, काय? तो इसम बापूंच्या कानी लागला, काहीतरी बोलला. क्षणभर बापू थांबले, म्हणाले, तयारी करा. गाणं सुरूच राहिलं. 1-1.5 तासानं गाणं थांबलं. मंडळी खुश झाली. बापूंना नमस्कार करून जाऊ लागली. प्रभू संतोष झाला ना? मंडळींनी माना डोलवल्या. घराबाहेर आल्यावर त्यांच्या ध्यानी आलं, काहीतरी गडबड आहे. चौकशी अंती मंडळींना कळलं
भटजी बापूंचा मुलगा कैलासवासी झालाय. सर्वजण घरात येऊन भटजी बापूंची क्षमा याचना करू लागले. बापू म्हणाले, तुमच्या रूपाने माझ्या घरी आलेला मुरलीधर खुश झाला. यात सारं काही आलं. गाणं थांबवून तुम्हाला नाराज करून माझा मुलगा थोडाच परत येणार आहे. सारी मंडळी अवाक होऊन भटजी बापूंकडे पाहत राहिली. परमपूज्य श्री भटजी बापूंची आर्थिक परिस्थिती अगदी बेताबेताची होती. त्यातही ते संतुष्ट होते. योगेश्वराच्या कृपेने कालक्रमणा चालली होती. एका सकाळीच गावातील एक इसम बापूंकडे आला. नमस्कार करून उभा राहिला. बापूंनी त्याला बसायला सांगून गुळपाणी दिलं. येण्याचं कारण विचारलं. तो आडवेडे घेऊ लागला. बोल बोल रे, बोल बाबा, संकोचू नकोस, आश्वासक सुरात भटजी बापू म्हणाले. मुलाची मुंज करायची म्हणतोय. बरं, चांगलं आहे ना मग. त्यासाठी तुम्ही काहीतरी मदत करा. मदत? भटजी बापूंनी बसल्या बैठकीवरून घरात इकडे तिकडे पाहिले. बाजूला एका छोट्या थाळीत हात घालून मुठभर तांदूळ त्यांनी घेतले. जय योगेश्वर म्हणून त्या इसमाच्या ओंजळीत घातले. भक्तिभावाने त्याने ते स्वीकारले. बापूंना नमस्कार करून तो मार्गस्थ झाला. घरी गेल्यावर एका मोठ्या पातेल्यात त्यांनी ते ठेव म्हणून ठेवले. प्रभू कृपेने त्याला चारही बाजूनी सहाय्य मिळालं. मुंज संपन्न झाली. असते असते त्याच्या घरची परिस्थिती बदलत गेली. कालांतराने तो एक संपन्न प्रतिष्ठित आसामी झाला. ही सारी भटजी बापूंची कृपा हे तो मनमन समजला. अधूनमधून त्या प्रासादिक तांदळात भर घालून तो प्रसाद म्हणून चिमुटभर तांदूळ तो योग्य व्यक्तीला देऊ लागला. ते सारेच संकटमुक्त झाले. अन्नधान्याला त्यांना कधी कमतरता येईना. एकदा काही कारणासाठी मी हैदराबादला गेलो होतो. भटजी बापूंच्या विद्यमान वंशजाची आणि माझी भेट झाली. त्यांनी मला हा प्रसाद दिला. त्यातला मी तुला थोडा दिला. आता तुला अन्नधान्याला कधीही कमतरता पडणार नाही. खाली वाकून मी देशमुख आजोबांना नमस्कार केला. त्यांनी माझ्या हाती नानामामांची छत्री दिली. दोघंही भारावलो होतो. शेडच्या बाहेर ते मला निरोप द्यायला आले. थोडे थांबले. मला पोटाशी घेऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहिले. दोघांचे डोळे पाणावले होते. दोनही हात उंचावून त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि ते परत फिरले. नानामामांची छत्री डोक्यावर घेऊन मी मार्गस्थ झालो. त्या छत्रीनं मला खूप काही दिलं होतं. मी खूप श्रीमंत झालो होतो. माझ्या वैभवाचा कोणालाही हेवा वाटावा इतका श्रीमंत. श्री गुरुदेव दत्त.